नमस्कार, हे आपल्या किचन मध्ये आज बनवलेले आहेत मस्त चटपटीत झटपट बनणारा पोह्यापासून हा नाश्त्याचा प्रकार बनवलेला आहे। एकदम सोपी पद्धत आहे आणि झटपट बनतो। पाहू शकता किती क्रिस्पी मस्त बनलाय। वाह, खूप छान बनतो, नक्की बनवून पहा। नमस्कार, अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। 2 बटाटे घेतलेत उकडलेले, 1 कप भर पोहे घेतलेत, लाल हिरवी मिरची, गाजर, टोमॅटो, कांदा आणि रवा घेतलाय 1 छोटा कप म्हणजे 100 ग्रॅम रवा आणि ताक घेतले। तुम्ही दही सुद्धा वापरू शकता। पोहे भिजवून घ्यायचे, त्यातलं पाणी काढून घेतले। बटाटा खिसून घ्यायचा आहे। खूप छान बनतो हा नाश्ता, नक्की बनवून पहा। एकदम सोपी पद्धत आहे आणि झटपट गडबडीच्या वेळेत पटकन बनणार आहे। अशा पद्धतीने खिसून घ्यायचे। बटाटा खिसून झालाय, त्यामध्ये आता पोहे घालायचे। पोहे पण छान भिजलेत, आता ते घालून घ्यायचे। त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची, कांदा, टोमॅटो, गाजर, हिरवी मिरची, चवीपुरतं मीठ, ह्या सर्व वस्तू आपल्याला मिक्स करून घ्यायचे। त्यामध्ये रवा घालायचा आहे, 100 ग्रॅम रवा आहे, 1 छोटी वाटी। भाज्या ह्यामुळे घालायच्या की मुलं अशा भाज्या खाण्यास नको म्हणतात, त्यामुळे अशा पदार्थामध्ये भाज्या मिक्स करायच्या। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। थोडंसं आता ताक घालायचे। दही सुद्धा मिक्स करू शकता। अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला, अन्नपूर्णा रेखा या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। अजून केलं नसेल तर बेल आयकॉन वरती प्रेस करा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। मिक्स करून 10 मिनिटांसाठी भिजत ठेवायचे, म्हणजे रवा फुलण्यासाठी। तर हे 10 मिनिट झालेले आहेत। त्याला आता मेदू वड्याचा आकार द्यायचा आहे, नाहीतर तुम्ही असं प्लेन पण बनवू शकता। त्याला असा वड्याचा आकार दिलाय मस्त। अशा पद्धतीने वडे बनवून घ्यायचे आपल्याला सगळे। तेल तापायला ठेवले मी, तोपर्यंत हे वडे बनवून झालेत। आता सुरुवातीला फुल फ्लेम वरती थोडा वेळ ठेवायचे, म्हणजे वरचा लेयर छान तळेपर्यंत, म्हणजे फुटत नाही। आणि मग नंतर लो फ्लेम वरती करायचे, म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित तळले गेले पाहिजेत। तर मस्त तळलेत। सुरुवातीला लगेच पलटी नाही करायची, नाहीतर फुटण्याची शक्यता असते।
आता एकदम लो फ्लेमवरती तळून घ्यायचे मस्त. मस्त खूप छान कलर आलाय. काढून घ्यायचेत आता. मस्त पाहू शकता किती मस्त बनले ते. एकदम वरची क्रिस्पी आणि तेल पण घेत नाहीत जास्त. मस्त बन. तर दुसरे बॅच टाकलेले ते पण तशाच पद्धतीने तळून घ्यायचे. हे पण तळले. मस्त कलर आलाय पाहू शकता. खूपच छान बनलेत. मस्त. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. तयार आहे आपला हा चटपटीत एकदम झटपट पोह्यापासून नाश्ता. तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की कळवा. आणि चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपी मध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पाहून बनवून खात राहा, आनंदी राहा. व्हिडिओ पाहिला